श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे कार्तिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आणि उद्याच्या दिवशी अतिशय प्रभावी एक उपाय आपल्याला गणपती बाप्पांसमोर संध्याकाळी करायचा आहे. कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे आणि ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले नकारात्मकता, संकट, विघ्न दूर होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, प्रत्येक महिन्याला 2 चतुर्थी तिथी येतात आणि या तिथींवरती आपण काही ना काहीतरी उपाय करत असतो. तर हे उपाय जे आहेत ते आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी आपण करत असतो. काही ना काहीतरी समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. कुठे ना कुठे हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तर बघा, गणपती बाप्पा जे आहेत ते विद्येचे दैवत तर आहेतच, म्हणूनच आपण मुलांसाठी सुद्धा त्यांच्यासमोर अनेक उपाय सेवा करत असतो, ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत होते. जसं की अभ्यासामध्ये अडथळे असतील किंवा करिअरच्या बाबतीतले काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावेत यासाठी आपण सेवा उपासना करत असतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी मुलांसाठीचा एक उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आत्ताचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला आपल्यावर येणारी संकट, विघ्न दूर करण्यासाठी करायचा आहे. संकट हे वेगवेगळ्या रूपाने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात, पण हे उपाय आपण केले तर ह्या संकटांना, ह्या समस्यांना कुठेतरी आपण आळा घालत असतो. तर बघा, सुखामध्ये नाही पण दुःखामध्ये तर प्रत्येकजणच देवाकडे धाव घेत असतो. पण ज्यावेळेस तुम्ही सुखी समाधानी असाल अशा वेळेस सुद्धा तुम्ही निस्वार्थपणे देवाची सेवा उपासना केली तर त्यांचे कृपाशीर्वाद तुमच्यावर राहतात. तुमच्या कुटुंबाभोवती संरक्षण कवच तयार होत असतं. त्यासाठीच आपण नित्यनियमाने ह्या सेवा उपासना कराव्यात. जीवनामध्ये येणारी अनेक संकट, विघ्न जी आहे ती न सांगता येत असतात आणि अशा वेळेस आपण केलेली सेवा उपासना कुठे ना कुठेतरी आपल्या कामी येत असते. म्हणूनच आपण आधीपासून, म्हणजेच विघ्न संकट येण्याआधीच ह्या सेवा उपासना केल्या तर निश्चितपणे तुम्हाला त्या सेवेचा फरक तुमच्या घरामध्ये जाणवतो. तर बघा, उद्या 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. तर कापराचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. कापूर जो आहे तो आपल्या घरामधली नकारात्मकता घालवण्याचं काम करत असतो. त्यामुळे कापरासोबत आपल्याला अजून एक वस्तू जाळायची आहे. जी ही नकारात्मकता आहे ते कापूर जाळल्यामुळे दूर होते, पण ती शोषली जावी आणि ती घराबाहेर निघून जावी यासाठी आपल्याला एक वस्तू घ्यायची आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. आता बऱ्याचदा काय होतं, स्त्रियांचा मासिक धर्म असतो, अशा वेळेस मग त्यांना तो उपाय करता येणार नाही. मग तुमच्या मुलांनी हा उपाय केला तरी चालेल. तुमच्या पतींना तेवढा वेळ असेल तर त्यांनी सुद्धा बसून हा उपाय केला तरीही चालेल, हरकत नाही. संकष्टीच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवरती अथर्वशीर्षाचं पठण करून अभिषेक करून घ्यायचा आहे. पंचोपचार बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दिवे लावून घ्यायचे. तुळशीसमोर दिवा लावायचा आणि मग तुम्हाला तिथे बसायचं आहे देवघरासमोर आणि तुम्हाला 2 किंवा 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापराच्याच वड्या घ्या. भीमसेनी कापूर तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाईल आणि अगदीच नाही मिळाला तर 2-3 भीमसेनी कापराच्या वड्या इतकं प्रभाव जो आहे तो साध्या कापरामध्ये नसतो. पण तुम्हाला अगदीच भीमसेनी कापूर नाही मिळाला तर तुम्ही साधा कापूरसुद्धा घेऊ शकता. पण साधा कापूर हा 2 ते 3 वड्या घेऊन चालणार नाही, तर साध्या कापराच्या तुम्हाला 7 वड्या घ्याव्या लागतील. आता त्यानंतर तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे आणि त्यावरती ह्या कापराच्या वड्या जाळायच्या आहेत ती वस्तू म्हणजे आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. सुकलेलं जे खोबरं असतं त्याची वाटी घेऊ शकता किंवा त्याचा एखादा तुकडा तुम्ही घेऊ शकता, ज्यावरती तुम्ही ह्या कापराच्या वड्या जाळू शकाल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही एक तामण घेऊ शकता किंवा मातीचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यावरती खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एकदाच ह्या भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आणि त्या आपल्याला तिथे जाळायच्या आहेत. आता जोपर्यंत ह्या कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जो आहे तो आपल्या घरामधले असलेले संकट, विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला मदत करेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहेत, त्यासोबतच ते संकट मोचनसुद्धा आहेत. त्यामुळे बाप्पांसमोर हा उपाय केल्यामुळे आपल्यावर येणारी संकट, विघ्न दूर होण्यासाठी मदत होणार आहे. आणि हा जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की मी खूप उपाय करते पण मला काहीच फरक घरामध्ये जाणवत नाही. तो उपाय करत असताना तुमचं लक्ष त्या सेवेकडे असायला हवं. डोक्यामध्ये असलेले दुसरे विचार आपल्याला बाजूला सारायचे आहेत आणि फक्त आपल्या त्या सेवेवरती लक्ष असलं पाहिजे.
पूर्ण श्रद्धेने आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता कापूर पूर्ण जळून झाल्यानंतर जी खोबऱ्याची वाटी खाली राहील तिचं काय करायचं आहे। आता तुम्ही साधा कापूर जाळलेला असेल, 7 कापराच्या वड्या त्यावरती तुम्हाला जाळाव्या लागतील। एकदाच ह्या पेटवून द्यायच्या आहेत। खाली तुम्हाला तामण घ्यायचं आहे, जेणेकरून खूप जाळ जर झाला तर काही इजा होणार नाही। आणि त्याचबरोबर ह्या 2 भीमसेनी कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत, ह्या लवकर जळतील। पण ते साधा कापूर घेतलेला आहे तो जळायला थोडासा वेळ लागू शकतो। तर तेवढा वेळ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। ज्यावेळेस कापूर पूर्णतः जळून जाईल त्यानंतर मग तुम्हाला ह्या खोबऱ्याच्या वडीचं काय करायचं आहे, कारण ती पण पूर्णतः काळी होईल। तर हा प्रसाद म्हणून खायचा आहे का, तर नाही। खोबऱ्याच्या वाटीने तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, तुमच्या घरावर येणारे संकट, विघ्न सर्व शोषून घेतलेलं आहे। कापूर जो आहे तो नकारात्मकता घालवण्याचं काम करत असतो, पण ती सगळी नकारात्मकता खोबऱ्याच्या वाटीने खेचून घेतलेली आहे। त्यामुळे हा कापूर आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे। पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून कोणाच्या पायाने तो ओलांडला जाईल, कारण आपण आपल्या घरासाठी हा उपाय केलेला आहे आणि आपण केलेल्या उपायामुळे कोणाला त्रास किंवा इजा होता कामा नये। तर अतिशय साधा सोपा उपाय आहे। आपल्यावर येणारी संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रत्येकाने हा उपाय करावा ही मी कळकळीची विनंती करते। संकष्टीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं, त्यामुळे केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळतं। तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते। इथेच व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।